दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला। दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित अमानुष लाठीचार्ज आणि कारवाईच्या निषेधार्थ संगमनेर शहरातील समविचारी नागरिकांच्या वतीने आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले। विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले। मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी शिक्षक, पदवीधर आमदार सुधीरजी तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला। उपस्थितांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे निषेधार्ह असल्याचे मत व्यक्त केले। या मोर्चात श्री साई करिअर अकॅडमीचे संचालक भगवान आहिरे, संगमनेरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राजू खरे, एसबीआयचे डेप्युटी मॅनेजर वैभव कदम, अफसर शेख यांनीही सक्रिय सहभाग घेतला। मोर्चात शहरातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला वर्ग तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान घोषणा देत विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। उपस्थितांनी मशाल हाती घेत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान तसेच मोदी, शहा यांच्या देखील राजीनाम्याची आंदोलनकर्त्यांनी मागणी केली। लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या आवाजाचा सन्मान राखला जावा आणि अशा प्रकारच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली। या मोर्चात विद्यार्थी, महिला आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। आपण जी मारहाण झाली, त्यांना अंगावर ओळ वाटलेले मुलं शांततेच्या पद्धतीने महात्मा गांधीच्या तत्वाप्रमाणे चाललेले होते, आंदोलन करत होते। परंतु ही हुकुमशाही जी आता माजलेली आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय। ते सगळं काही मोडून काढायचं, जनतेचा आवाज सुद्धा ऐकायचा नाही, कारण त्यामध्ये त्यांना एक असं वाटतं की निवडणुका तर आपण कशा जिंकतो। हा जो दोष आहे दूर करण्याची जबाबदारी ही जनतेची सुद्धा आहे, लक्षात घेतलं पाहिजे। राहुलजी देशभर फिरलेत, युवकांमध्ये गेलेत, जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि जनतेनं जागृत झालं पाहिजे। ही एक परीक्षा आणि त्यामध्ये झालेला नीटचा गोंधळ हा एक भाग आहे, पण यादी वाचायला गेली तर खूप मोठी आहे अन्याय अत्याचारांची। आज न्यायालयावर दबाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो आहे। स्वायत्त संस्था मोडीत निघालेल्या आपल्याला दिसतात, राजकारणाकरता वापर चाललेला आपल्याला दिसतो आहे। एक विचार केला पाहिजे, युवकांनी विचार केला पाहिजे, त्या पुढचा भविष्य काळ तुमचा जो राहिला आहे तो काय असणार आहे। या देशात लोकशाही असणार का नाही हा विचार आलेला आहे। धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण केलं जातं आणि मुठभरांची पोळी भाजण्याचा कार्यक्रम त्यामध्ये चाललेला आपल्याला दिसतोय। हे एक कारण आहे नीटची परीक्षा, टीईटीची परीक्षा। यामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या का मोठा आर्थिक गोंधळ आहे। काही जणांना जेलमध्ये घातलं जाईल, सगळं दिसतं तुम्हाला, पण आपल्यालाही अशी सवय झाली की 4 दिवसांनी आपण विसरलेलो असतो। आपल्या लक्षात घ्या, हे पुढचा विचार आपल्याला करावा लागेल भविष्य काळाचं। आज जो पेटलेला युवक आहे त्यांनी भविष्य काळाचा विचार करा की ही घटना राज्यघटना राहणार का नाही, ही लोकशाही राहणार का नाही, हा देश चालणार कसा, तुमचं भवितव्य पुढच्या काळामध्ये कसं राहणार, या सगळ्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। आज आपण इथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापुढे आपण आलेलो आहे। तुम्ही जागा चांगली निवडली। मला एक सांगा की महात्मा फुलेंचा एक सिनेमा निघाला होता त्यांच्यावर, चालला का रे तो? नंतर सावित्रीबाई फुलेंच्या नावावर खासदार अमोल कोल्हे यांनी, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सिरियल काढली आणि ती सिरियल मध्येच का बंद झाली? हा विचार जो आहे महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, महात्मा गांधींचा, शिवाजी महाराजांचा, हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा विचार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। पण तो विचार मोडीत काढण्याचं काम सुद्धा चाललेलं दिसत आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांवर मोठी जबाबदारी आहे, हा देश वाचवण्याची जबाबदारी आहे। पुन्हा एकदा संघर्ष करता उभं राहण्याची जबाबदारी, आणि ते उभं राहिलो नाही आपण आता तर भविष्य काळ तुमचा कठीण आहे हेही आपण ओळखलं पाहिजे। दुसऱ्या कोणाचं तरी घर जळतं, आपलं काय गेलं हे म्हणणाऱ्यांना लक्षात ठेवा, तुमचं घर जळलं तेव्हा विजवायला कोणी येणार नाही। ही सगळी गोष्ट आज आणि म्हणून आजच्या या निमित्तानं, त्या नीटच्या निमित्तानं, त्यामध्ये झालेल्या अन्यायाच्या निमित्तानं जो युवक जागृत झालेला आहे त्यांनी त्या नीटच्या पलीकडे जाऊन आता सगळ्याच लोकशाहीचा विचार केला पाहिजे, या मताचा मी आहे। राज्यघटना
जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ती लिगेल तयार केली गेली, अरे तिचं प्रियांबल, तिचं तत्वज्ञान ते तयार झालं ते आपल्या सगळ्या संतांच्या विचारातून झालं, समाजसुधारकांच्या विचारातून झालं. ते मोडीत काढायला जर कुणी निघाला असेल तर वाचवण्याची जबाबदारी ही आपली असली पाहिजे. तिच्या तिच्या रक्षणाकरता उभं राहिलं पाहिजे. हेच या आंदोलनातून आपण शिकावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून करतो. आपण चांगला सहभाग केला, सुंदर हे आंदोलन तर सगळीकडे पेटलेलं आहे, परंतु हा संदेश जो आहे तो लोकशाही आणि राज्यघटनेशी सुद्धा निगडीत आहे, हे विसरून जाऊ नका एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जंतर-मंतरवर ज्या आंदोलकांवर ज्या अमानुष पद्धतीने हल्ला करण्यात आला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे जे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं, त्यांना बळजबरीने त्या ठिकाणी जंतर-मंतरवरून हलवण्यात आलं. त्याचप्रमाणे काँग्रेस पार्टी जी आहे CJP, तिथे जे सगळे तरुण आहेत, देशातले सगळे तरुण आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे जे तरुण आहेत, ते त्या ठिकाणी ज्या मोर्चाला आले होते त्या मोर्चावर जो अमानुष हल्ला करण्यात आला त्यामध्ये महिलांना पाहिलं नाही, मुलींना पाहिलं नाही आणि या सगळ्या गोष्टीची थोडी देखील खंत हे अत्यंत दुर्दैव आहे मित्रांनो. पेपर फुटी झाली हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये जो काही भ्रष्टाचार माजलेला आहे त्याचं हे प्रतिबिंब आहे. त्या ठिकाणी पेपर फुटतात नीटचे आणि ज्या मुलांनी 23 लाख मुलं त्या परीक्षेला बसतात, ती मुलं निराश झाली. जवळजवळ 20 मुलांनी आत्महत्या केल्या. या देशातले तरुण मुलं 20 मुलं आत्महत्या करतात आणि या देशाच्या पंतप्रधानांना एक शब्द सुद्धा बोलावा असं वाटत नाही. यासारखी वाईट गोष्ट दुसरी कोणती नाही. तुम्ही पंतप्रधान आहात, कोणत्या पक्षाचे आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही या देशाचे पालक आहात आणि तुम्ही या देशातली मुलं रस्त्यावर येतात, आत्महत्या करतात आणि तुम्ही एक शब्द बोलत नाही. त्याचप्रमाणे जो धर्मेंद्र प्रधान नावाचे शिक्षण मंत्री त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. काही नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात की नाही, की आपल्याला नीतिमत्ताच नाही हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो अत्यंत संतापजनक प्रकार या देशामध्ये चालू आहे. सगळ्या वेगवेगळ्या जगामध्ये त्याची त्या ठिकाणी चर्चा चालू आहे. जगामध्ये खऱ्या अर्थाने भारताचं त्या ठिकाणी मानहानी होते. ती परीक्षा आपण नीटपणाने घेऊ शकत नाही. ते झाल्यानंतर TETच्या परीक्षेत सुद्धा महाराष्ट्रामध्ये पेपर फुटले आणि म्हणून हा सगळा जो प्रकार आहे अत्यंत त्या ठिकाणी निषेधार्ह आहे. ज्या पद्धतीने जी तानाशाही ज्या ठिकाणी चालू आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो, केवळ इथे येऊन घोषणा देऊन ही गोष्ट मिटणार नाही. पण आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की इथून आपण या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं सरकार या ठिकाणी चालू आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने लोकशाहीची रोज त्या ठिकाणी हत्या होत आहे, त्यासाठी आपण सर्वांनी जागृत झालं पाहिजे आणि त्या मुलांनी जे त्या ठिकाणी धाडस दाखवलं आपण देखील धाडसी बनलं पाहिजे. अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. झालेल्या सगळ्या प्रश्न त्याच्याबाबत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधात होत असलेल्या भव्य मेरठ मोर्चासाठी उपस्थित महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय साहेबांना विनंती आहे, साहेब आपण मनोगत व्यक्त करावं. आज भारत देशामध्ये जे घडत आहे ते आपल्या सर्व लोकशाहीला काळिंबा लावणार आहे. सोनम वांगचुक यांचं 21 दिवसाचं उपोषण, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये असलेला सहभाग, तो जो आवाज होता तो जनतेचा आवाज होता. तो आवाज आमच्या विद्यार्थ्यांचा होता, युवकांचा होता, त्या कुटुंबांचा की त्या कुटुंबांनी 22 लाख कुटुंबांनी वर्षानुवर्ष काम केलं होतं त्या मुलांच्या परीक्षेकरता. त्यांचा आवाज होता, परंतु केंद्र सरकारला तो आवाज पोहोचला नाही. पंतप्रधान मोदींच्या कानावर तो आवाज गेला नाही. कारण त्यांच्या एक घमेंड सत्तेची निर्माण झालेली, त्याचा तो परिणाम आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आपण पाहतो की ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न क्रूर पद्धतीने, भयानक पद्धतीने, अमानुष पद्धतीने ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. सोनम वांगचुक यांना त्या पद्धतीने उचललं गेलं. यापूर्वी कधीही इतिहासात असं घडलेलं नाही. सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला लडाखमध्ये बसले होते, इंग्रजी पंतप्रधान होते, त्या भेटायला गेल्या होत्या. हा इतिहास आहे, लोकशाहीचा इतिहास आहे. काल आपण पाहतो संसदेत बोलू दिलं गेलं नाही आणि म्हणून राहुलजी आणि प्रियांकाजी या पंतप्रधानांच्या घरापुढे दारात जाऊन सुरू केलं आंदोलन. ते आंदोलन कसं मोडलं ते सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कसं उचलण्यात आलं स्थितीने आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, अजूनही या महाराष्ट्रातील, भारतातील युवकांना या मोर्चा मागचा खरा उद्देशच कळत नाहीये. ही फार मोठी शोकांतिका आहे.
बऱ्याच जणांना मी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस या चर्चा मागचं किंवा या आंदोलनामागचं उद्दिष्टच कोणाला माहीत नाहीये हे मला युवकांच्या बोलण्यातून जाणवलं. एकदम साधा सरळ असा प्रश्न होता की युवकांवर होत असणारा अत्याचार, युवकांच्या पेपरफुटी संदर्भातला जो प्रश्न आहे त्यासाठी युवकांनी आवाज उठवलेला होता. शासनाने तिथे जाऊन त्या संदर्भात चर्चा करणं अपेक्षित होतं, परंतु अत्यंत जाड आणि मोठ्या ताकदीचं असणारं हे सरकार अगदी निर्धास्त राहिलं. उलट पक्षी विद्यार्थ्यांवर अमानुष असा लाठी हल्ला केला गेला. या लाठी हल्ल्यानंतर आम्हाला इंग्रजांच्या काळात झालेला तो जनरल डायरने अमानुष असा गोळीबार केलेला होता त्याची आठवण झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मोरारजी देसाई सरकारने इथल्या असणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांवर जो अत्याचार केलेला होता त्या अत्याचाराची पुन्हा एकदा आठवण झाली. हे सगळं अत्यंत चुकीच्या दिशेने असंविधानिक पद्धतीने चाललेलं आहे आणि यासाठी आवाज उठवण्याची प्रत्येक विद्यार्थ्याची त्या युवकाची जबाबदारी आहे असं आम्हाला मनापासून वाटतंय. आताच आमच्या मित्रांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आम्ही बऱ्याचशा तरुण मंडळींशी या घटनेविषयी चर्चा करतो, तर त्या तरुण मंडळींचा संभ्रम केला जातो की हे कुठल्या तरी धर्म याच्यात आणला जातो, कुठल्या तरी देश याच्यात आणला जातो, कुठली राजकीय शक्ती याच्यात आणली जाते. तर कुठल्याही राजकीय शक्तीचा यात हस्तक्षेप नाही, कुठल्याही धर्माचं हे आंदोलन नाही. तर हे आंदोलन फक्त एका निष्पाप ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी विद्यार्थी वर्ग एकत्र येऊन त्या विद्यार्थी वर्गाने हा छेडलेला लढा आहे. फक्त त्याला एक वळण असं दिलं जातं आणि तरुण पिढीला लवकरच अशा गोष्टी ज्या कॅच करतात, ज्या अट्रॅक्ट करतात, अशा गोष्टींचा संदर्भ देऊन त्या तरुण पिढीला या आंदोलनापासून दूर ठेवलं जातं. तर मी तरुण पिढीला एवढंच आव्हान करतो की तुमच्या भविष्याचा जर विचार तुम्ही करू शकले नाही तर येणार देशाचं भविष्य तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला जे संबोधलं जातं की जनरेशन झेड म्हणजे झेडजी जे तुम्हाला जे म्हटलं जातं, मला खरंच तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या हुशारीवर माझ्यासारख्या व्यक्तीला खूप मोठा अभिमान आहे. आणि निश्चितच तुम्ही लोक जर गोष्टी कन्सेप्ट समजून घेतल्या तर निश्चितच या आंदोलनाला एक चांगलं वळण येऊन तुम्ही देशाला एक नवी दिशा देणारे भविष्यातले नेतृत्व घडू शकता. हे मला निश्चितच या आंदोलनाने एक दाखवून दिलेलं आहे. आणि ह्या आंदोलनाची सुरुवात विद्यार्थ्यांनी तरुण मंडळींनी केले. त्यामुळे या तरुण वर्गाचं मी खूप अभिनंदन करतो. आणि तरुण लोकांच्या हातात हा देश आहे, तुम्हीच या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे चुकीच्या घटनांना, चुकीच्या मेसेजला, व्हॉट्सअप चुकीच्या पसरवल्या जाणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही स्वतःला सावध करा आणि नक्कीच तुम्ही देशाचे भविष्य आहात आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर, धन्यवाद. भारतामध्ये सध्याची असणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी आमचे मित्र ॲडव्होकेट खरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतच आमचे मित्र 17 वर्ण अफसरभाई आलेले आहेत. आता या प्राप्त परिस्थितीवर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी किंवा आपलं जे काही भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी मी खरे सरांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या परिस्थितीवर भाष्य करावं. वास्तविक पाहता संविधानाने दिलेला अधिकार सोनम वांगचुक असतील, ज्या पद्धतीने ते उपोषणाला बसलेले होते, ज्या पद्धतीने त्यांचं उपोषण संपवलं गेलं, ही संविधानिक पद्धत नाहीये. आणि अशा वेळेस ज्या जुलमी पद्धतीनेच म्हणता येईल त्याला, कारण आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात कोणतेही आंदोलन अशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. आणि त्या प्रकारामुळे व्यथित होऊन युवक जास्त प्रमाणात जंतर मंतरवर जमा झाला. आणि 20 तारखेला ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी बघितलं की अतिशय वाईट आणि क्रूर पद्धतीने काठीला खिळे लावून मारताय तुम्ही, शॉक देताय त्यांना तुम्ही, छर्रे सुद्धा मारले गेलेत, पॅलेट गन्स वापरल्या गेलेत. आणि जिथे फक्त पायावर मारावं असे आदेश असतात तिथे तुम्ही डोके फोडतायत. रक्तबंबाळ अवस्थेतला हा भारत तिथे दिसला आपल्याला. आणि एवढं होऊनही ही मुलं त्यांना गुलाबाचे फुलं देऊन शुभेच्छा देत होते आणि जाताना त्यांना हेही विचारत होते की घरी मुलं असतील तर त्यांना सांगा की आज आम्ही मुलांना मारून आलो. इतक्या समंजस आणि साध्या पद्धतीने त्यांनी जर इतका व्यवस्थित तो प्रोटेस्ट केलाय, गांधींचं आंदोलन काय असतं हे त्यांनी स्वतः दाखवून दिलं देशाला.
आणि या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही भारताच्या भवितव्याशीच करताय तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. संवैधानिक अधिकारांना तुम्ही नाकारतायत आणि त्या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ आज आम्ही त्या मोर्चातही सहभागी झालेलो होतो. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हा कुठल्या पक्षाविरुद्ध एखाद्या व्यक्तीविरुद्धचा मोर्चा किंवा आक्रोश नाही आहे. हा तुमच्या सिस्टीम विरुद्धचा मोर्चा आहे, सिस्टीम विरुद्धचा आक्रोश आहे. आणि ह्या पद्धतीने आक्रोश व्यक्त करण्याची प्रत्येकाला संधी आहे ती दिली गेली पाहिजे. जर तुम्ही ते अधिकारच जर हिरावून घेत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने मग सत्तेत राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. खरंय. आंदोलन झालं, या आंदोलनाला तू इतक्या लांबून आलास, इतक्या लांबून येण्यामागचं कारण मला कळेल. माझे भाऊ बहीण ते तिथं मार खात होते म्हणून मी त्यांना सपोर्ट करायला आले. बरं, पुढे जाऊन तुला स्वतःला काय व्हायचंय? एक ऍडव्होकेट. काय व्हायचंय? ऍडव्होकेट. ऍडव्होकेट व्हायचं. बरं, ऍडव्होकेट झाल्यानंतर तू तुझ्या शिक्षणाचा उपयोग कोणासाठी करणार आहेस? जे गरीब माणसं आहेत त्यांच्यासाठी करणार आहे. बरं, मोदी सरकारच्या संदर्भात तुझं वैयक्तिक मत काय आहे? कारण की त्यांचा ना हे इस्तीफा द्यायला पाहिजे. इस्तीफा घ्यायला पाहिजे असं तुला काय वाटतं? त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे? कारण की ते ना वोटच्या टायमाला ते वोटचं जे हे असतं का त्याला ना हँग करून ते सगळे वोट ना त्यांनाच घेतात. बरं, म्हणजे भारतामध्ये आता लोकशाही संपत चालली आहे, डेमोक्रेसी संपत चालली आहे असं तुला वाटतं का? तुझं मत आहे? बरं, मग हे सगळं बंद होण्यासाठी तुला काय वाटतं युवकांनी काय केलं पाहिजे? आंदोलन करायला पाहिजे. आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यात उतरलं पाहिजे, आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे. उठवला पाहिजे. बरं बरं बरं. तू शाळेत गेल्यानंतर तुझा हा आवाज तुझ्या शाळेतल्या मित्रांसमोर उठवशील? उठवणार आहेस? बरं बरं. त्यांना तू काय संदेश देऊ इच्छितो तुझ्या मित्रांना? आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पाहून तू तुझ्या मित्रांना कोणता संदेश देतोय? तुम तुम्हारे सब फ्रेंड्स को आज की ये जो परिस्थिति है इसके बारे में क्या मैसेज देना चाहते हो? आपको क्या लगता है ये सब बंद होना चाहिए या नहीं? होना तो चाहिए. किस तरह से बंद होगा ये सब कुछ? आंदोलन करके. सिर्फ आंदोलन करके सबने? हाँ. और मोदी सरकार और वो सबने इस्तीफा देना चाहिए. इस्तीफा देना चाहिए. ओके, थँक्यू. नमस्कार. गेल्या 20 ते 30 दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटीच्या प्रकरणावर आवाज उठवत जे संविधानिक पद्धतीने आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाला मोदी या जुलमी सरकारने दाद दिली नाही. उलट पक्षी अमानवी पद्धतीने आंदोलनकर्त्यांवर परवाला जो लाठी हल्ला झाला ज्याच्यामध्ये ही भारतातील तरुणाई, हे भारतातले युवक, भारताचं भविष्य रक्तबंबाळ झालेलं आहे. अशा पद्धतीने भारतातील लोकशाही राष्ट्रामध्ये जर का सरकारच असा पाशवी किंवा अमानवी हल्ला करत असेल, इथल्या युवकांना अशा पद्धतीने दडपशाहीच्या धोरणाने दाबत असेल तर मित्रांनो आपण सगळेजण एक होण्याची वेळ आलेली आहे. आज संगमनेरमध्ये सर्व पक्षांनी एकत्रित येऊन ज्या पद्धतीने हा मोर्चा केलेला आहे हा आवाज नक्कीच मोदी सरकारच्या कानापर्यंत जाईल आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या या अमानवी कृत्याचा त्यांना नक्कीच पश्चाताप आल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की सगळ्यांनी रस्त्यात उतरा. आपल्या न्याय हक्कासाठी, इथल्या शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी. तुम्ही एक जर झाला नाही तर पुढचं तुमचं आमचं भविष्य अत्यंत अंधकारमय असणार आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. जंतर मंतरवरती संविधानिक पद्धतीने चाललेल्या आंदोलनावर मोदी सरकारने जो अमानवी असा लाठी हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये भारतातील तरुणाई ही रक्तबंबाळ झालेली आहे. आज संगमनेरमध्ये जो निषेध मोर्चा काढला गेलेला होता त्या मोर्चासाठी आमचे मित्र वैभव कदम सर आलेले आहेत. ते आपलं मनोगत व्यक्त करतायत. कदम सर. धन्यवाद सर. जो आपण दिल्लीमध्ये जो मोर्चा बघतो आहोत त्या मोर्चाची पार्श्वभूमी जर बघितली तर तो मोर्चा कुठल्याही राजकीय संघटनेचा नव्हता. तो मोर्चाचा साधा एकच मोठा होता की ज्या भारतामध्ये 20 ते 22 विद्यार्थ्यांनी
12-12, 14-14 तास अभ्यास करून नीट एक्झाम दिली आणि त्या एक्झाम मध्ये ते मुलं चांगल्या मार्क्सने पास होणार होते. पण जो भारत देशात ज्या आपण म्हणतो की शिक्षण जे पवित्र समजलं जातं, अशा ठिकाणी आता जर घोटाळे होऊ लागले तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं. आणि माझ्या मते 11वी-12वी शिकणारा विद्यार्थी इतकी मॅच्युरिटी नसते की तो ते दुःख पचवू शकतो. त्यामुळे त्या कमी वयातल्या मुलांनी, निष्पाप मुलांनी 20 ते 22 मुलांनी आत्महत्या केली. मला वाटतं की पूर्ण भारतातून 22 लाख विद्यार्थी हे एक्झामसाठी बसले होते. मोर्चाचा जर उद्देश बघितला तर अपेक्षित असं होतं, कमीत कमी त्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या घरातील प्रत्येकाला येणं शक्य नसेल तर त्यांचा प्रतिनिधी जंतर मंतरवर उपस्थित राहायला पाहिजे होता. म्हणजे त्या मोर्चाला अजून एक भव्य दिव्य स्वरूप आलं असेल. आता त्या मोर्चाला सत्तेत असलेले लोक असं स्वरूप देत आहे की राजकीय लोकांचा त्यात हस्तक्षेप आहे. मला यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप वाटत नाही. यात एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की उद्या त्या घटनेमध्ये माझा भाऊ असेल, माझी बहीण असेल, माझ्या मित्राची मुलगी असेल, कोणाची मुलगी असेल आणि ती जर या अशा कारणावरून आत्महत्या करत असेल तर कुणाचंही हृदय पिळवून निघू शकतं. आणि तोच मेसेज ह्या उपोषणामागे होता. असा साधा सोपा मेसेज होता ना, त्यात कुठलाही राजकीय उद्देश होता. आणि एवढा संवेदनशील विषय जर भारत सरकार जो भारत देश जो खूप सुसंस्कृत देश मानला जातो, तिथं कुणालाही या घटनेची संवेदना पोहोचत नसेल तर खरंच मला ह्या गोष्टी मागे दुर्दैव वाटतं. आणि मी ह्या घटनेचा माझ्या परिवारातर्फे, माझ्या संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्याचं हे कारण आहे की त्यात कुठलाही हेतू चुकीचा नव्हता. चांगल्या गोष्टींसाठी जेव्हा आंदोलन होता त्यावेळेस आपण म्हणतो की आपोआप संघटन तयार होतं. तसंच त्या घटनेचा उद्देश इतका चांगला होता आणि निष्पाप होता म्हणून त्याला एवढं मोठं स्वरूप आलं. आणि निश्चितच अजूनही सरकारला जर जाग येत नसेल तर मला वाटतं हे कुठेतरी याला मोठं स्वरूप प्राप्त होईल. आणि तसं होऊ नये, सरकारने जागा व्हावं. कारण शिक्षण हाच आपला पाया आहे आणि हीच आपली संस्कृती आहे. जर ती टिकवायची असेल, तरुण पिढीला जर तुम्हाला तुमच्या विचारांशी जुळून घ्यायचं असेल तर तुम्हाला 2 पाऊल कुठेतरी मागे यावं लागेल आणि त्या मुलांशी तुम्हाला चर्चा करावी लागेल. त्या मुलांचा सोपा प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला या झालेल्या घटनाबद्दल आमच्या सोबत चर्चा करावी, भविष्यात या अशा घटना घडणार नाही या विषयाची हमी द्यावी. एवढा साधा सोपा प्रश्न जर सरकारला मांडता येत नसेल तर मी म्हणतो की यात खरंच मोठं दुर्दैव आहे. आणि अजूनही वेळ दिलेली नाहीये. त्यांनी हा संवेदनशीलपणे जर प्रश्न मांडला तर निश्चितच मला वाटतं की याला जे रौद्ररूप येणार आहे त्याला कुठेतरी आळा बसेल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर आमचे मित्र सातारावरून आजच्या या आंदोलनासाठी आलेले होते. मी अफसरबाईंना विनंती करतो की त्यांनी देखील आजच्या या मोर्चाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अफसरबाई. नमस्कार मित्रांनो, आज संगमनेर येथे आपण एक जे दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर जो काही अमानवीय असा लाठीचार्ज करण्यात आला, त्याच्यामध्ये असंख्य विद्यार्थी तिथं स्टुडंटचे जे हे झालेले आहेत, ज्यांना त्या याला बळी पडले ते अत्याचाराला, त्या विरुद्ध आज मी माझ्या मुलाबरोबर इथं आलोय. माझ्या मुलांनी मला एक प्रश्न केला होता का आपण का जायचं, आणि त्याला ज्यावेळेस ही सर्व घटना मी सांगितली का आज आपल्या देशामध्ये आपल्या विद्यार्थी जी शिक्षण प्रणाली आहे, ज्या शिक्षण प्रणालीमध्ये जो काही मोठा बदल होत आहे, तो बदल कुठेतरी रोखायचा जर असेल तर आपल्या सगळ्यांना जागे होणं गरजेचं आहे. आज मी जे इथं आलो आहे ते मी फक्त माझ्या वैयक्तिक कारणासाठी आलेलो नाही, तर हे उद्याचं जे भविष्य आहे, माझ्या देशाचं जे भविष्य आहे, या देशाच्या भविष्यासाठी मी आज इथं एवढ्या लांबून आलेलो आहे. आणि मला अपेक्षा आहे का याचं या लहान चिमुरड्याचं कुठेतरी समाज किंवा कुठेतरी एक सरकार याची नोंद घेईल आणि यांच्या भविष्याची खेळणारी जी शिक्षण प्रणाली जी निर्माण होत आहे ती कुठेतरी बंद होण्याच्या मार्गावर
येणं गरजेचं आहे. आपण पाहतो का ज्यावेळेस रोम जळत होता तेव्हा नीरो बासरी वाजत होता. काहीशी अवस्था ती आज आपल्या देशामध्ये आपल्या या सरकारची होत आहे. मी कोणत्याही सरकारचा कोणत्याही पार्टीचा इथं समर्थक म्हणून आलेलो नाहीये. मी इथं आलेलो आहे फक्त उद्याच्या भविष्यासाठी. उद्याचे आपले हे भविष्य आहे तर जे उद्याची ही पिढी घडणार आहे, उद्याची भविष्याची आपल्या देशाची आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ जे पत्रकारिता आहे, या पत्रकारितेच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना फक्त एकच निवेदन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो. आपण फक्त हा लढा कोणा एकट्या दुपट्यासाठी नाही, हा तुमच्या भविष्यासाठी आहे, तुमच्या घरातल्या प्रत्येक मुलाच्या भविष्यासाठी. तर कृपया जिथे कुठे तुम्ही असाल तिथून फक्त या मोर्चासाठी तुमचं समर्थन नोंदवा, जेणेकरून त्या तिथे बसलेल्या लाखो लोकांची, लाखो विद्यार्थ्यांची ना आशा पल्लवित राहील. धन्यवाद. लोकवेद लाईव्ह न्यूज प्रतिनिधी अफसर शेख, संगमनेर.